हाय स्टुडंट्स, फर्स्ट लेक्चरमध्ये आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे अकाउंट्स कोणत्या कोणत्या ठिकाणी पोस्ट होतात, इन्कम एक्सपेंडिचरला कोणते, डेबिटला कोणते, क्रेडिटला कोणते, बॅलन्स शीट लायबिलिटीज असेट्सला कोणते ते आपण बघितलं. आता आपण आज ॲडजस्टमेंट्स आणि त्याचे इफेक्ट्स ते आपण आज बघणार आहोत. तर एक्झाम्पलमध्ये आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट दिलेलं असेल आणि काही ॲडजस्टमेंट्स दिलेले असतील. तर हा अकाउंट असल्यामुळे डेबिट आणि क्रेडिट दोन्ही साइड्स असतील. एक्सपेंडिचर आणि इन्कम. आपल्याला एक्झाम्पल मध्ये जर कॅपिटल फंड दिलेला असेल तर ओपनिंग बॅलन्स शीट बनवायची आवश्यकता नसते. पण जर कॅपिटल फंड दिलेला नसेल तर तो आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो. ओके, आणि जर कॅपिटल फंड दिला असेल तर ओपनिंग बॅलन्स शीटची आवश्यकता नसेल, डायरेक्ट आपल्याला क्लोजिंग बॅलन्स शीट तयार करायला लागते. As on 31st March, तुम्हाला मी ॲडजस्टमेंटची PDF पाठवलेली होतीच फॉर्मॅट बरोबर, आणि त्याच ॲडजस्टमेंट्स तुम्ही रिफर करा, तीच फाईल बघा, त्या नोट केलेल्या असतील, तुम्ही लिहिलेलं असेलच. तर ॲडजस्टमेंट कसे असेल आणि त्याचे इफेक्ट्स कसे होतील. आता फर्स्ट ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस फॉर करंट इयर. मोस्टली जे काही करंट इयर्स लास्ट इयर असेल तर हे इफेक्ट्स आपण फायनल अकाउंट बघितला, अगदी त्याच पद्धतीनं हे सगळे इफेक्ट्स आहेत. फायनल अकाउंट आपण जसा ट्रेडिंग, प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट इथे इफेक्ट दिले, अगदी त्याच पद्धतीनं हे सुद्धा इफेक्ट्स आहेत, सेम इफेक्ट्स. तर फर्स्ट ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस फॉर करंट इयर. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असं आपण अज्युम करू की टू सॅलरी आणि आउटस्टँडिंग सॅलरी असेल तर आपण इफेक्ट काय करतो, ॲड टू सॅलरी, ॲड आउटस्टँडिंग सॅलरी. ओल्ड अमाऊंट मध्ये आपण आउटस्टँडिंग ऍड करतो, टोटल आउटर. आणि आउटस्टँडिंगचा सेकंड इफेक्ट, क्लोजिंग बॅलन्स शीट, लायबिलिटीज, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस डॅश सॅलरी. म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस इफेक्ट फर्स्ट, ऍड टू एक्सपेन्सेस ऑन एक्सपेंडिचर साइड, and second balance sheet liability side. Second, outstanding expenses for last or previous year. आता जर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस फॉर लास्ट इयर असेल तर याच ॲडजस्टमेंट मध्ये आपण हा एक्सपेन्सेस लास्ट इयरचा आहे, करंट इयरचा नाही, लेस फॉर लास्ट इयर आउटस्टँडिंग आणि नंतर आउटर. म्हणजे हे आउटस्टँडिंग सॅलरी करंट इयर काय असेल, करंट इयर ऍड आणि लास्ट इयर लेस असेल. आता करंट इयरचा लायबिलिटी साइडला इफेक्ट होता, बरोबर, ऍड आणि लायबिलिटी साइड.
आता लेस आउटस्टँडिंग फॉर लास्ट इयर आउटस्टँडिंग, जर लास्ट इयर असेल तर लेस फ्रॉम एक्सपेन्सेस आणि क्लोजिंग बॅलन्स शीट लायबिलिटीज, हे आपण लास्ट इयरचे पेमेंट करतोय, म्हणजे लास्ट इयरला ही अमाऊंट पेएबल होती, तर ओपनिंग बॅलन्स शीट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस डॅश सॅलरी, म्हणजे जर बॅलन्स शीट दिलं नसेल तर आपल्याला इथं पोस्ट करावं लागेल, किंवा जरी असेल तरी तुम्हाला चेक करायचं असेल ते चेक करता येईल. म्हणजे करंट इयर आउटस्टँडिंग ऍट एक्सपेन्स अँड लायबिलिटी, लास्ट इयर आउटस्टँडिंग लेस अँड ओपनिंग लायबिलिटीज. ओके, देन प्रीपेड एक्सपेन्सेस फॉर करंट इयर. आता प्रीपेड एक्सपेन्स आपण नेहमी काय करतो, आउटस्टँडिंग ऍड करतो, प्रीपेड लेस करतो. आता प्रीपेड एक्सपेन्सेस समजा रेंट, टू रेंट अमाउंट, आउटस्टँडिंग पहिला प्रीपेड एक्सपेन्सेस फॉर करंट इयर. आता करंट इयरचा असेल तर लेस प्रीपेड डॅश करंट इयर बरोबर. एक्स्ट्रा दिले तर आपण लेस करतो, आणि लेस केला तर क्लोजिंग बॅलन्स शीट ॲसेट्स आपण जास्त पैसे दिले, म्हणजे करंट इयर प्रीपेड लेस अँड ॲसेट्स, म्हणजे प्रीपेड रेंट, करंट इयर हे क्लोजिंग बॅलन्स शीट करंट इयरचं असेल, ओपनिंग हे लास्ट इयरचं क्लोजिंग म्हणजे करंट इयरचं ओपनिंग असेल. अजून केलं आपण रेंट, जर प्रीपेड असेल तर लेस, आणि ॲसेट्स. आता याच्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस फॉर लास्ट इयर. आता असं लक्ष द्या की या वर्षीचा एक्सपेन्स लास्ट इयर मध्येच पेड केला, तो एक्सपेन्स कधीचा नेक्स्ट इयरचा आहे, या एक्सपेन्सेस मध्ये ऍड पेड इन लास्ट इयर हे जसे आता करंट इयरचे या ॲसेट्सला आले तसे लास्ट इयरचे दिलेले लास्ट इयरच्या ॲसेट्सला असतील. प्रीपेड रेंट म्हणजे लास्ट इयर मध्ये पेमेंट केलं असेल तर हे ओपनिंग बॅलन्स शीट, लास्ट इयरचं क्लोजिंग म्हणजे करंट इयरचं ओपनिंग. लास्ट इयरचे इफेक्ट्स हे ओपनिंगला जातील, करंट इयरच्या क्लोजिंगला असते. म्हणजे प्रीपेड असेल जास्त असेल तर लेस आणि ॲसेट्स करंट इयर, पण लास्ट इयरचा असेल तर ऍड आणि ओपनिंग ॲसेट्स असेल. देन आउटस्टँडिंग इन्कम फॉर करंट इयर, आउटस्टँडिंग इन्कम फॉर करंट इयर. समजा इन्कम साइडला बाय इंटरेस्ट हा करंट इयरचा इन्कम असेल, पण आता हा इन्कम समजा आउटस्टँडिंग असेल, आउटस्टँडिंग इन्कम फॉर करंट इयर. कोणताही इन्कम आउटस्टँडिंग असेल करंट इयरचं तर आपण रेग्युलर इफेक्ट्स काय करतो, ऍड टू इन्कम, ऍड आउटस्टँडिंग करंट इयर. ओके, पहिला इफेक्ट ऍड टू इन्कम, अँड सेकंड इफेक्ट कोणताही इन्कम रिसिव्हल असेल तर ॲसेट्सला जाणार. करंट इयरचा आहे तर करंट इयरच्या या क्लोजिंग बॅलन्स शीट ॲसेटला आउटस्टँडिंग इंटरेस्ट. ओके, म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम ऍड टू इन्कम, तो इन्कम वाढेल, येणे बाकी आहे, आणि तेवढीच अमाऊंट रिसिव्हल असेल, बॅलन्स शीट ॲसेट्स असेल. पण कधी कधी आउटस्टँडिंग इन्कम फॉर लास्ट इयर, जर लास्ट इयरचा असेल तर मागच्या वर्षीचा इंटरेस्ट यायचा बाकी होता तो या वर्षात मिळाला या वर्षात, पण तो इन्कम लास्ट इयरचा होता, म्हणजे या इन्कम मधून लेस फॉर लास्ट इयर, एलवाय घेतो लेस फॉर लास्ट इयर. आणि हे लास्ट इयरचे रिसिव्हिंग दी करंट इयर म्हणजे रिसिव्हल ॲसेट्स राहतात लास्ट इयरचे असल्यामुळं ओपनिंग बॅलन्स शीट ॲसेट्स आउटस्टँडिंग इंटरेस्ट डॅश लास्ट इयर असं लिहितो, म्हणजे लक्षात येईल हे करंट इयर आहे, हे लास्ट इयर आहे.
याच्या रिव्हर्स इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स फॉर करंट इयर याच वर्षामध्ये पुढच्या वर्षाचं इन्कम जास्त मिळाला. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स फॉर करंट इयर सपोज रेंट. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स फॉर करंट इयर. याच करंट इयर मध्ये जास्त पैसे मिळाले, नेक्स्ट इयरचे मिळाले, तो करंट इयरचा इन्कम नाही म्हणून इन्कम मधून लेस होते. लेस रिसिव्ड इन ॲडव्हान्स, लेस रिसिव्ड इन ॲडव्हान्स. आणि कोणती अमाऊंट ॲडव्हान्स मध्ये मिळाली, जास्त मिळाले पैसे, तर ते आपल्याला रिटर्न करावे लागतात. म्हणजे करंट इयर लायबिलिटीज. करंट इयरचा आहे, करंट इयर मध्ये मिळाले तर रेंट रिसिव्ड इन ॲडव्हान्स, दॅट मीन्स लायबिलिटी. कोणाचे पैसे आपल्याला जास्त आले तर ते आपल्याला रिटर्न करावे लागतील, परत द्यावे लागतील. रेंट रिसिव्ड इन ॲडव्हान्स तर याचा रिव्हर्स इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स फॉर लास्ट इयर. या वर्षीचा इन्कम होता पण तो लास्ट इयर मध्येच मिळाला. पैसे मिळाले लास्ट इयर मध्येच, पण ते इन्कम मध्ये कधी आला पाहिजे ते या करंट इयर मध्ये. ऍड रिसिव्ड इन लास्ट इयर, ऍड received in last year आता हे लास्ट इयर मध्येच मिळाले होते. म्हणजे लास्ट इयर इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स फॉर द लास्ट इयर इन्कम मध्ये ऍड केला. कोणता इन्कम आपल्याला जर जास्त मिळाला तर ते आपण लायबिलिटी कन्सिडर करतो, बरोबर. म्हणजे लास्ट इयरच्या लायबिलिटी मध्ये इथं लिहितो रेंट रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे लास्ट इयर अमाउंट. ओपनिंग बॅलन्स शीट म्हणजे लास्ट इयर. दॅन सर्टन ऑफ स्पेशल फंड आउट ऑफ डोनेशन. समजा आपल्याला डोनेशन मिळाला आणि त्या डोनेशन मधून काही अमाऊंट इन्कमला ठेवायची, काही कॅपिटल फंडला ट्रान्सफर करायची. तर डोनेशन हा आपला इन्कम असेल. बाय डोनेशन, बाय डोनेशन, बाय डोनेशन. समजा डोनेशन आपल्याला मिळालं पण या डोनेशन मधून 100% अमाऊंट आपल्याला इन्कम मध्ये नको आहे, काही अमाऊंट कॅपिटल फंड मध्ये ट्रान्सफर करायची. तर कॅपिटल फंड, तर डोनेशन इन्कम मधून लेस करा आणि कॅपिटल फंड मध्ये ऍड करा. लेस कॅपिटलाइज इन्कम आहे पण तो इन्कम 100% आपल्याला नको आहे, त्यातली काही अमाऊंट पार्टली कॅपिटल फंड मध्ये ट्रान्सफर करायची. म्हणजे इन्कम मधून लेस, डोनेशन मधून लेस आणि ऍड डोनेशन. टोटल. देन ओपनिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी. ओपनिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी. आता हा लास्ट इयरचा स्टॉक आहे तर तो लास्ट इयरचा असल्यामुळे ॲसेट आहे स्टॉक ऑफ स्टेशनरी. आता ओपनिंग पण दिला आणि क्लोजिंग पण दिला. तर ओपनिंग ॲसेट्स स्टॉक ऑफ स्टेशनरी ओपनिंग आणि स्टॉक ऑफ स्टेशनरी क्लोजिंग. आता लक्ष द्या, स्टेशनरी हा एक्सपेंडिचर आहे, तो एक्सपेन्सला यायला पाहिजे, पण शिल्लक राहिला तर तो ॲसेट होतो. स्टॉक, एनी स्टॉक ॲसेट, ओपनिंग स्टॉक, ओपनिंग ॲसेट्स, क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग ॲसेट्स. आणि जर एक्सपेन्सेस कॅल्क्युलेट करायचा असेल तर
टू स्टेशनरी. आता याच्यामध्ये कसं कॅल्क्युलेट करणार? ओपनिंग स्टॉक ऍड परचेस. परचेस म्हणजे करंट इयरच्या पेमेंट साईडची अमाऊंट. यावर्षी आपण पैसे दिले आणि परचेस केला म्हणजे पेमेंट केलेली अमाऊंट टोटल. आता ओपनिंग आपल्याकडं काय होतं? ऍड परचेस टोटल लेस क्लोजिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक, स्टॉक ऑफ स्टॅम्प, स्टॉक ऑफ स्टेशनरी असे ॲडजस्टमेंट येते. ओके. आता समजा ओपनिंग आपण नेहमी स्टेशनरी यूज करतो. आपण सुद्धा स्टुडंट सुद्धा स्टेशनरी यूज करतात. समजा नोटबुक लास्ट इयरला परचेस केले असतील, काही शिल्लक असतील, स्टेशनरीला पैसे लास्ट इयरमध्येच पे केले, खर्च झाला, पण सगळे काही नोटबुक आपण यूज नाही केले, म्हणजे त्यातले काही आपल्याला शिल्लक असतील तर आपण या करंट इयरमध्ये यूज करणार. म्हणजे तेवढा खर्च कमी होतो, वाचलेला असतो, म्हणून आपण त्याला स्टॉक म्हणतो. म्हणजे ओपनिंग ऍड परचेस लेस क्लोजिंग. समजा 1000चा आपल्याकडे मागच्या वर्षीचा स्टॉक होता, यावर्षी आपण 2000चे परचेस केले. 1000चा ओपनिंग स्टॉक होता, 2000चे परचेस केले, तर टोटल स्टेशनरी आपल्याकडे किती असेल? 3000 असेल. पण आता समजा 500ची शिल्लक असेल, जुन्या आणि नवीन मधून टोटल आपल्याकडे आहे, पण त्यापैकी टोटल सुद्धा यूज नाही झाली, जेवढी आपण शिल्लक आहे तेवढी मायनस करा, बाकीचा तो एक्सपेन्स होईल, तर हे एक्सपेंडिचर साइड आहे. आणि जेवढी शिल्लक राहिली क्लोजिंग, तो क्लोजिंग असेट्स असेल. ओके. इथपर्यंत आता नोट करून घ्या. ओके, पहिला पार्ट मी क्लिअर केला, तुम्ही नोट केला असेलच. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, कॅपिटलायझेशन ऑफ एंट्रन्स फीज और डोनेशन और लाईफ मेंबरशिप फीज पार्टली. फुल्ली असेल तर एकच आलेले पैसे आहेत, डोनेशनचे पैसे येतात, फीजचे पैसे येतात, फीज एंट्रन्स फीजचे येतील, मेंबरशिपचे येतील, आले. कॅपिटलाइज सांगितलं तर डायरेक्ट कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचे. अदरवाईज आता हे सगळे एंट्रन्स फीज असेल, डोनेशन असेल, लाईफ मेंबरशिप फीज असेल, अर्धे अर्धे पार्टली काही भाग. समजा मी इन्कमला लिहितो बाय डोनेशन. समजा 10,000 डोनेशन मिळालं आणि आपल्याला ऍडजस्टमेंट असेल की 5,000 टू बी कॅपिटलाइज किंवा 40%, 50% टू बी कॅपिटलाइज, तर लेस कॅपिटलाइज 50%. 50% म्हणजे हाफ, 5,000. जेवढी सांगितली तेवढी मायनस करा आणि तेवढाच पार्ट ऍड डोनेशन. म्हणजे इफेक्ट कसा होतो हे मी सांगतोय. जर समजा 10,000 टोटल डोनेशन रिसिव्ह असेल, त्यापैकी तुम्हाला सांगितले 50% कॅपिटलाइज करा, तर कोणताही इन्कम कॅपिटलाइज सांगितला तर इन्कम मधून लेस आणि ऍड टू कॅपिटल फंड सांगितलेल्या पर्सेंटेज नुसार और फुल अमाउंट. ओके. देन ॲडव्हान्स पेमेंट मेड फॉर स्टेशनरी लास्ट इयर. आता स्टेशनरीसाठी जर मागच्याच वर्षी पैसे दिलेले असतील तर एकतर मागच्याच वर्षी पैसे दिले, कोणते पैसे जास्त गेले तर ते ॲसेटला येते. कधी दिले? लास्ट इयरमध्ये, तर लास्ट इयर ॲसेट साईड. प्रीपेड स्टेशनरी. ओके. आता लास्ट इयर मध्येच पैसे दिले या करंट इयरच्या एक्सपेन्स साठी, तर करंट इयरच्या एक्सपेन्स मध्ये ऍड होतात. समजा टू स्टेशनरी. काय अमाउंट असेल? ऍड पेड इन लास्ट इयर. लास्ट इयर मध्येच पेड केले तर तो एक्सपेन्स वाढेल, पण ऍक्च्युअल पैसे लास्ट इयर मध्येच गेलेले होते. नंतर ॲडव्हान्स पेमेंट मेड फॉर स्टेशनरी इन करंट इयर. आपण वरती बघितलंच आहे की प्रीपेड एक्सपेन्सेस सेम इफेक्ट, फक्त नाव असं जर आलं तर तुम्हाला स्पेसिफिक पण कळेल. ॲडव्हान्स पेमेंट मेड फॉर स्टेशनरी. ओके. जर कोणताही ॲडव्हान्स पेमेंट केला असेल, जास्त पेमेंट केला असेल, तर आपण लेस प्रीपेड. ॲडव्हान्स पेमेंट म्हणजे प्रीपेड,
प्लस प्रीपेड म्हणजेच ॲडव्हान्स प्लस आणि कोणते पैसे जास्त गेले तर ते बॅलन्स शीट ॲसेट्स. यावर्षी करंट इयरला जास्त दिले तर प्रीपेड स्टेशनरी. ओके. देन आता बऱ्याच वेळा आपल्या एक्झाम्पलमध्ये सबस्क्रिप्शन हा वर्ड यूज होतो, इन्कम मोस्टली येतो. तर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर. आता सबस्क्रिप्शनचे 4 भाग आहेतच. मेन इन्कम समजा बाय सबस्क्रिप्शन इन्कम असेल करंट इयरचा. आता याच्यामध्ये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन करंट इयरचा कोणता इन्कम आउटस्टँडिंग असेल तर ऍड आणि ॲसेट्स येतो. ऍड आउटस्टँडिंग करंट इयर. इथपर्यंत लक्षात येईल. इथं रेग्युलर ॲडजस्टमेंट आहे. आउटस्टँडिंग इन्कम करंट इयर ऍड अँड ॲसेट्स आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. ओके. नेहमीप्रमाणे आउटस्टँडिंग इन्कम सेम इफेक्ट. आता आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर लास्ट इयर. आता हे लास्ट इयरचा आहे तर लेस करंट इयरचा ऍड लेस फॉर लास्ट इयर आउटस्टँडिंग. आता लक्ष द्या, ऍड आउटस्टँडिंग असेल करंट इयर तर तो ॲसेट्सला जातो आणि आता आउटस्टँडिंग फॉर लास्ट इयर असेल तर तो ओपनिंगच्या ॲसेट्सना आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. करंट इयर आउटस्टँडिंग करंट इयर ॲसेट्स, लास्ट इयर आउटस्टँडिंग लास्ट इयर ॲसेट्स. देन सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ॲडव्हान्स फॉर करंट इयर. जर करंट इयर मध्ये पैसे जास्त मिळाले तर लेस अँड करंट इयर लायबिलिटीज. ते पैसे परत द्यावे लागतील नेक्स्ट इयर मध्ये. लेस रिसीव्ड इन ॲडव्हान्स, लेस रिसीव्ड इन ॲडव्हान्स करंट इयर. म्हणजे लायबिलिटी साइड. सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ॲडव्हान्स फॉर करंट इयर subscription received in advance current year liabilities. आणि हेच सबस्क्रिप्शन जर लास्ट इयर मध्ये असेल तर लास्ट इयर मध्ये पैसे मिळाले या करंट इयरचे इन्कमचे ऍड रिसीव्ड इन ॲडव्हान्स करंट इयर. ऍड रिसीव्ड इन ॲडव्हान्स लास्ट इयर. तर हे ओपनिंग बॅलन्स शीट लायबिलिटीज. सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ॲडव्हान्स लास्ट इयर. तर येतो लास्ट इयर. करंट इयर बॅलन्स शीट लायबिलिटीज. लास्ट इयर बॅलन्स शीट लायबिलिटीज. देन तुमच्याकडे प्रिंट असेल तर इथं 17 नंबरचा इफेक्ट जो आहे तो ॲसेट्स लिहिला तो लायबिलिटीज करा. $17 number adjustment. Subscription received in advance for current year असेल तर लेस फ्रॉम सबस्क्रिप्शन तो इन्कम नाही आणि बॅलन्स शीट लायबिलिटीज त्याच्यामध्ये क्लोजिंग बॅलन्स शीट लायबिलिटी करंट इयर आहे तो करेक्शन करा. करंट इयर बॅलन्स शीट लायबिलिटीज आणि सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ॲडव्हान्स फॉर लास्ट इयर प्लस इन सबस्क्रिप्शन अँड ओपनिंग बॅलन्स शीट लायबिलिटीज. ओके. Then next, interest accrued but not received. Interest accrued but not received म्हणजे आउटस्टँडिंग इंटरेस्ट. सिंपल आपण इन्कम मध्ये ऍड करतो जसं डोनेशन आहे असंच ऍड टू इन्कम साइड. अँड सेकंड रिसिवेबल आहे बॅलन्स शीट ॲसेट्स. ऍड टू इंटरेस्ट
and balance sheet assets, closing balance sheet assets. Then interest received in advance for the last year. Okay, आता याच्या रिवर्स हा इन्कम लास्ट इयर मध्येच मिळाला. इंटरेस्ट रिसीव्ड इन ॲडव्हान्स फॉर द लास्ट इयर ॲट टू इंटरेस्ट अँड ओपनिंग बॅलन्स शीट लायबिलिटीज. म्हणजे मागच्या वर्षी पैसे जास्त मिळाले आणि आता शेवटी आउटस्टँडिंग इंटरेस्ट फॉर द लास्ट इयर लेस फ्रॉम इंटरेस्ट अँड ओपनिंग बॅलन्स शीट ॲसेट्स रिसिवेबल अमाउंट. तर अशा ॲडजस्टमेंट्स अगदी फायनल अकाउंटच्याच बेसिसवरती आहेत. सेम इफेक्ट्स होतात. फक्त याच्यामध्ये एक पार्ट फक्त जर कॅपिटल फंड दिलेला नसेल तर आता कॅपिटल फंड कसा तयार होतो. ओपनिंग ॲसेट्स मायनस ओपनिंग लायबिलिटीज, दॅट मीन्स कॅपिटल फंड जर दिला नसेल तर ओके ॲसेट्स समजा ॲसेट्स 50,000 and liabilities, current liabilities 40,000. दोन्ही साईडचा टॅली व्हायला पाहिजे, सेम यायला पाहिजे, इक्वल यायला पाहिजे. ॲसेट्स 50,000 आपण इक्वेशन्स बघितले. ॲसेट्स मायनस लायबिलिटीज मीन्स कॅपिटल, सेम याचा डिफरन्स म्हणजेच ओपनिंग कॅपिटल, कॅपिटल फंड किती 10,000 म्हणजे टोटल 50,000. ओके, ज्या ॲसेट्स इफेक्ट नुसार येतात त्या ॲसेट साईडला लायबिलिटी साईडला याचा डिफरन्स म्हणजे कॅपिटल फंड आणि हाच कॅपिटल फंड आपण इथे घेतो आणि हे बॅलन्स शीट टॅली करतो. म्हणजे हे इफेक्ट्स तुम्हाला लक्षात येतीलच किंवा त्यावेळेस ॲडजस्टमेंट एक्झाम्पलमधून पण समजून सांगेल. तर पहिल्या लेक्चर मी फक्त कोणते एक्सपेन्सेस कोणत्या अकाउंटमध्ये इन्कमला जातात की एक्सपेन्सला जातात, लायबिलिटीजला जातात की ॲसेट्सला जातात हे एक्सप्लेन केले. आता ह्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स मी तुम्हाला नोट करून दिले, एक्सप्लेन केले. याच्यानंतर एक्झाम्पल होईल. तर नोट्स कोणी आणखी कलेक्ट केले नसेल तर कलेक्ट करा. एक्झाम्पल मला त्यातून द्यायचे आहे.